अध्यक्ष महोदय, मत्स्य विभाग मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नाही तर ती कोळी संस्कृतीची आणि मच्छीमारांची परंपरेची नगरी आहे। आजही हजारो कुटुंब समुद्रावर अवलंबून आहेत, परंतु दुर्दैवाने शहराचा विकास झपाट्याने होत असताना मच्छीमार समाज मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे। विशेषतः माझ्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात मनोरी, गोराई, शिंपोली, वजिरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पारंपरिक कोळी समाज राहतो। येथे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असला तरी मच्छीमारांना आजही आवश्यक सुविधा मिळालेल्या नाही आहेत। सर्वप्रथम मनोरी आणि गोराई परिसरातील आधुनिक फिशिंग जेट्टी आणि फिश लँडिंग सेंटर उभारणे अत्यंत आवश्यक आहे। सध्या मच्छीमारांना मासे उतरण्यासाठी योग्य जागा नसल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना समोर जावे लागते। जर येथे आधुनिक जेट्टी, कोल्ड स्टोरेज आणि आईस प्लांट उभं केलं तर मच्छीमारांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला भेटेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मच्छीमारांना थेट बाजारपेठ निर्माण करणे आवश्यक आहे। मनोरी व गोराई येथे आधुनिक फिश मार्केट उभारल्यास कोळी महिलांना स्वच्छ आणि सुसज्ज बाजारपेठ मिळेल। तसेच पर्यटनासाठी सीफूड मार्केट किंवा कोळी फूड स्ट्रीट विकसित केल्यास स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल। तिसरा मुद्दा म्हणजे समुद्रातील सुरक्षा। आज अनेक मच्छीमार बोटी आधुनिक तंत्रज्ञानाशिवाय समुद्रात जातात। शासनाने प्रत्येक बोटीवर GPS ट्रॅकिंग सिस्टम आणि VHF रेडिओ उपलब्ध करून दिले पाहिजे। यामुळे समुद्रात अपघात टाळण्यास मदत होईल आणि मच्छीमारांचे प्राण सुरक्षित राहते। अध्यक्ष महोदय, मनोरी आणि गोराई कोळीवाड्यासाठी विशेष कोळीवाडा विकास योजना राबवणे आवश्यक आहे। रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे आणि जेट्टी यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे। कोळी संस्कृती जपण्यासाठी कोळी सांस्कृतिक पर्यटन विकसित करण्याची मोठी संधी येथे उपलब्ध आहे। याचबरोबर मच्छीमारांसाठी जीवन विमा, अपघात विमा योजना, मासेमारी बोटींना अनुदान आणि मच्छीमारांना मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवणे ही देखील काळाची गरज आहे। स्वच्छता विभाग मुंबई आणि महाराष्ट्राची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे। जगातील अनेक प्रगत देशांनी स्वच्छतेबाबत अनेक प्रभावी उपक्रम राबवून आदर्श निर्माण केला आहे। त्या अनुभवातून आपणही काही नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्रात राबवू शकतो। प्रथम स्मार्ट कचरा व्यवस्थापनाची प्रणाली विकसित करण्याची गरज आहे। सिंगापूर व जपानसारख्या देशांमध्ये सेन्सरयुक्त कचरा पेट्या बसवल्या आहेत। कचरा पेटी भरल्यावर लगेच माहिती प्रशासनाला मिळते आणि तत्काळ साफसफाई केली जाते। अशा प्रकारचे स्मार्ट बिन्स मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये बसवणे अत्यंत आवश्यक आहे। दुसरं म्हणजे कचरा वर्गीकरण सक्ती